नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणून घेणार आहोत कडुलिंबाचे महत्त्व। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। जर नवीन असाल ना आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओसाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू। लिंबाच्या झाडाचे वर्णन। कडुलिंबाचे झाड मोठे असते। हे झाड साधारणपणे 8 ते 10 मीटर उंच वाढते। याचे खोड सरळ वाढते, नंतर याला फांद्या फुटतात। या झाडाची साल काळी व खडबडीत असते। याची पाने हिरवी, मध्यम आकाराची व लांबट असतात। पानाच्या कडेने नक्षी असते। एका काडीला 10 ते 12 पाने येतात। पानाचा देठ बारीक असतो। चव कडवट असते। या झाडाची फुले लहान पांढऱ्या रंगाची तसेच सुगंधी असतात। या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात। त्या फळाचा आकार लहान असतो, त्यात बी असते, त्याला लिबोळी असे म्हणतात। आता आपण जाणून घेणार आहोत कडुलिंबाचे औषधी महत्त्व। तर चला मित्रांनो जाणून घेऊया औषधी महत्त्व। कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे। याची पाने काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात पिल्याने उन्हाचा त्रास होत नाही, बुद्धी तलक होते। कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत, दातांना बळकटी येते। तसेच पोटातील आजार बरे होतात। कडुलिंबाची पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही। कडुलिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तेथील हवा शुद्ध राहते। या झाडाच्या फळाचा रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो। त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात। उन्हाळ्यामुळे गोवर, कांजिण्या यासारखे रोग उद्भवतात। अशा वेळी रोगाला कडुलिंबाच्या पानाच्या अंथरुणावर झोपून ठेवतात।